अध्यक्ष महोदय, सन 2025 विधेयक क्रमांक 4 दारूबंदी सुधार विधेयक जे सुधीर भाऊ आणि अतुलजींनी मांडलंय, निश्चित सुधीर भाऊ ह्या विषय अत्यंत गंभीर आणि प्रमुख मांडलात आणि अनेक वेळा शासनाकडून ज्या खोटे आश्वासनं मिळतात ते ऐकून तर फारच दुःख होतं। म्हणजे आपण तक्रार करायची, साहेब मी उल्वा नोड आणि करंजाड्याचा विषय सांगतो। अटल सेतू देशातला सर्वात मोठा ब्रिज हा अटल सेतू उतरल्याबरोबर उल्वा नोड चालू होतो। त्या ठिकाणी शाळेच्या समोर वाईन शॉप आहे, करंजाड्यामध्ये कोठारी हायस्कूलच्या समोर वाईन शॉप आहे। ना लज्जा ना भयम साहेब, आणि यांना तुम्ही त्या एक्साइज वाल्यांना तक्रारी करा, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही। या सगळ्यांचं कुठपर्यंत कनेक्शन आहे काय माहित नाही। दारूवाला तुम्हाला कोणालाही आमदार नाही, किती तक्रारी करा। म्हणजे करंजाड्यात ग्रामपंचायतीने तक्रारी केली, उल्वा नोड मध्ये अजून त्यांना काय नगरपालिका दर्जा आलेला नाही किंवा त्या ग्रामपंचायती आहेत, त्यांच्या कोणाच्याही ठरावाची या दारूवाल्यांना गरज नाही। आता करंजाड्यातला कोठारी स्कूलच्या तर एक्झॅक्ट समोर वाईन शॉप आहे, उल्वा नोड मध्ये तीच परिस्थिती आहे। हे लोक कधीच त्याला मुजारत नाहीत। मला एक्साइज डिपार्टमेंट या दारूबंदीबद्दल सिरियस आहे का, आणि अशा परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर हे शासन अशा अधिकाऱ्यांना का पाठीशी घालतंय, हा माझा त्याच्यातला प्रमुख मुद्दा आहे। ज्यांनी कोणी परवानगी दिली असेल तिचं काय, आणि ती आज तुम्ही तक्रार, ते आज वाईन शॉप तुम्ही बंद करणार का? कोठारी हायस्कूल, कोठारी स्कूल करंजाड्यातलं, उल्वा नोड मधील ह्या सर्वांमध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये फक्त आणि फक्त एक्साइज डिपार्टमेंट जबाबदार आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आणि सरकारला विनंती करतो की अशा अवैध दारू विक्री केंद्र जे देत आहेत त्या ठिकाणी कारवाई करा। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।